हां तुमचं नमस्कार. मी रवींद्र बोडके ग्लोबल वाइब्स या यूट्यूब चॅनलतर्फे आपलं स्वागत करत आहे. नुकतंच आपण पंढरपूरची वारी करून आलात, तर त्याबद्दल आपलं अभिनंदन. या वयात तुम्ही जो उत्साह दाखवला, तर आम्हाला ही वारीची आवड तुम्हाला कधीपासून निर्माण झाली याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या. वारीची आवड म्हणण्यापेक्षा काय झालं की माझं नाव रविकुमार प्रभाकरराव भुट्टे. अच्छा. मी ॲक्च्युअल स्टेट बँक ऑफ हैदराबादचा एम्प्लॉई आहे. आणि माझे जे गुरु म्हणा किंवा फर्स्ट ब्रांच मॅनेजर जे होते श्री दिलीप वैद्य, ते गेले 6 वर्षापासून वारीत जात होते. ते मला माझी इच्छा झाली की त्यांच्याबरोबर आपण पार्टिसिपेट व्हावं वारीत म्हणून मी त्यांना कॉन्टॅक्ट केला. तर त्यांनी मला सांगितलं की ते ॲक्च्युअल वारीचं जे म्हणजे कैलासवासी केशवराव महाराज देशमुख म्हणून दिंडी आहे आणि त्यांचं बुकिंग ऑलरेडी संपलेलं आहे. ते पाडव्यापासून बुकिंग सुरू होतं आणि तुमच्या अक्षय तृतीयेला संपतं. तर ते संपलं असं त्यांनी सांगितलं. 200 लोक त्यांना मेंबर घेतात ते. मी त्यांना रिक्वेस्ट केली की इन केस जर कुणी येणार नसेल आणि मला ते अकोमोडेट करू शकले तर मग त्यांनी त्या आयोजकांशी संपर्क साधला आणि त्यांनी 3 जूनला मला फोन केला की तुम्ही वारीमध्ये सामील होऊ शकता म्हणून. मग मी कैलासवासी केशवराव महाराज दिंडीच्या त्याच्यामध्ये सामील झालो. ओके. आता ही तुम्ही जी वारी सासवड ते पंढरपूर केली, ही तुमची पहिली वारी म्हणजे याच्या अगोदर छोटे केले का तुम्ही? नाही, कधीच काय केलं नाही. पण मी 2017 मधून VRS घेतलं स्टेट बँक ऑफ इंडियामधून. कारण स्टेट बँक ऑफ हैदराबाद ही जी असोसिएट बँक होती ती स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये मर्ज झाली. आणि मी 2017 एप्रिल 2017ला रिटायर्ड झालो. आणि आफ्टर रिटायरमेंट काही ना काहीतरी ऍक्टिव्हिटी चालू पाहिजे म्हणून मग मी जवळपास 7 वर्ष स्विमिंग जॉईन केलं होतं सिद्धार्थला. त्याच्यानंतर मागच्या 7 जानेवारी ते 17 जानेवारी मी इगतपुरीला विपश्यनाला जॉईन 10 दिवसाचा तो कोर्स करून आलो. आणि मग मला मे मध्ये इच्छा झाली की आपण एकदा वारी जाऊन येऊ, त्याचा वारीचा अनुभव घेऊत आपण. मग त्याच्यामुळे मला 3 जूनला वारीमध्ये सामील होण्याची संधी मिळाली. आणि वारीमध्ये मला जे सांगण्यात आलं होतं की तुम्हाला दररोज साधारण 25 किलोमीटर चालावं लागेल. म्हणून मग मी काय केलं की 3 जून पासूनच ज्या दिवशी वारीत प्रवेश मिळाला त्या दिवसापासून दररोज साधारण 15 किलोमीटर, सकाळी 6-7 किलोमीटर, संध्याकाळी 6-7 किलोमीटर चालण्याची प्रॅक्टिस सुरू केली. आणि मला वेळोवेळी श्री दिलीप वैद्य यांचं मार्गदर्शन लाभलं. आणि वारी ही जी ज्ञानेश्वर माऊलीची वारी आहे ती होते आळंदीपासून सुरू, आळंदीपासून. पण मला वैद्यसाहेबांनी सांगितलं की हे तुमची पहिली वारी आहे. पुणे ते आळंदी 32 किलोमीटर प्रवास आहे. त्याच्यानंतर दिवे घाट जो आहे तो सुद्धा तुम्हाला थोडासा जड जाऊ शकतो. तर तुम्ही बेटर सासवड ते पंढरपूर करा. हे साधारण 200 किलोमीटर आहे म्हणालो. आणि कर्मधर्म संयोगाने काय झालं की यावर्षी पाऊस जास्त झाल्यामुळे आळंदीला प्रवेश बंदच होता. मग वारी जे सुरू झाली ती सासवड पासून सुरू झाली. आम्ही पहिल्या दिवशी 12 तारखेला सासवडला जाऊन तिथे वारीमध्ये सामील झाले. आणि 13 तारखेला सकाळी 6 वाजल्यापासून वारी सुरू झाली. तर पहिला टप्पा त्यांचा जेजुरी होतो. किती अंदाजे किती किलोमीटर? 19 किलोमीटर. ओके. मग ते 19 तिथे जाऊन मुक्काम करायचे मग मुक्काम करून करायचे. तुम्हाला वारीत काय अनुभूती आली आणि काय तुमचा म्हणजे अनुभव राहिला अजून ओव्हरऑल? सर, वारीमध्ये म्हणजे पहिल्यांदाच मला असं जाणवलं की वारीचं आयोजन करणं सुद्धा हे काही साधी गोष्ट नाही आहे. बरोबर. कारण आमच्या ग्रुपमध्ये 225 लोक होते. आणि 225 लोकांचा त्यांनी काय केलेले होते, 2 ट्रक होते त्यांच्याकडे सामानाचे. तर प्रत्येकाच्या 2-2 बॅग म्हणजे साधारण 400-450 बॅग. वारी सुरू झाली की पुढच्या मुक्कामाला ते आधीच तिथे करायचे. आणि वारकरी संध्याकाळी आले की त्यांनी तिथे त्यांना ते बॅग द्यायची, त्यांची जेवणाची व्यवस्था राहायची. आयोजकांनी पत्रक काढून अगदी सविस्तर माहिती दिलेली होती त्याच्यात. वारी बरोबर तुम्ही कुठल्या सामान घ्यायचे, काय करायचं. तर इतकं बारीक नियोजन होतं की त्यांनी तुम्हाला पांढरा ड्रेस लागेल, टोपी कंपल्सरी लागेल. दुसरी गोष्ट, तुम्ही तिथे सोबत घेताना बेडिंग आपलं घ्यायचं आहे. त्याच्यानंतर एक नायलॉनची दोरी राहू द्या. कारण काय होतं, वारीमध्ये जो मुक्काम आहे हा
शाळांमध्ये असतो. तर बर. मग तुम्हाला कपडे वाळू घालायला किंवा ह्याला ओके, त्या ओके. त्यासाठी nylon दोरी. याच्यासाठी बरं, त्याच्यानंतर तुम्ही तिथे जे स्नानाच्या वेळेस कधी अडचण येऊ नये म्हणून एक मग, हां. त्याच्यानंतर तुम्हाला वारी पहाटे 5ला असेल तर तुम्हाला रात्री 2-3ला उठून सगळे आपले तयारी करावं लागते. तर Yes. तुम्ही टॉर्च बरोबर राहू द्या. क्या बात. या सगळ्या गोष्टी त्यांनी सविस्तर म्हणजे त्याच्यामध्ये एकदम सूक्ष्म नियोजन होतं बरं. सूक्ष्म त्याच्यामुळे कुठलीच नियोजन. अडचण नाही आली. त्याच्यामुळे मला पहिला अनुभव आला की तिथून मॅनेजमेंट काय असतं आणि तुम्ही कशा प्रकारे सगळे हे करायला पाहिजे. आणि आरोग्याच्या बाबतीत काय टिप्स दिल्या, आरोग्याची काळजी घ्यायची त्याच्या बाबतीत काय टिप्स, कारण एवढा 10 ते 15 दिवसाचा वारीमध्ये पायी प्रवास करणं आणि बरेचसे 60+ असं म्हणजे जे लोक आहेत हो. त्यांना आरोग्याची समस्या येऊ शकते, तर त्याच्या बाबतीत त्याच्या आयोजकांनी बाबतीत काय त्यांनी काय arrangement सांगितलं केलं? हां, हां. होतं की ज्यांना मधुमेह आहे अच्छा. तर त्या साधारण गोळ्या वगैरे आम्ही अवेलेबल करू शकतो. बरं. पण इन्सुलिन वगैरे जर असतील तर ते त्यांनी प्रत्येकाने आपला आपलं. वैयक्तिक डोस घ्यावा. ओके. आणि आम्ही साधारण जे आहे की ताप, थंडी, खोकला ह्याचे जे काही असेल त्याच्या गोळ्या देतो. आणि कर्मधर्म संयोगाने आमच्या वारीमध्ये सांगलीचे डॉक्टर मिलिंद जोशी आमच्याच बरोबर होते. होते. त्याच्यामुळे तर काही अडचण त्यांनी कमी झाली. साधारण ज्या आजारासाठी जे लागतात ताप, थंडी, खोकला ह्याच्यासाठी जवळपास त्यांनी 250 ते 500 गोळ्यांचं सगळ्या याचं बरोबर घेतलेलं किटच बरोबर ठेवली. होतं. बरोबर घेतलं. तर त्या आमच्या बरोबर त्या वारीमध्ये आम्हाला ह्याचा तब्येतीची समस्या याचं काही कारणच नव्हतं. ओके, डॉक्टर मिलिंद ओके. जोशी आमच्या बरोबरच होते. ओके ओके. म्हणजे एकदम तुमचा वारीतला प्रवास अगदी उत्साहदर्शक आणि अगदी वेगळी ऊर्जा, अध्यात्मातली ऊर्जा देणारा ठरला. आणि शेवटी ज्यावेळेस तुम्ही दर्शनाला गेले त्यावेळेस गर्दी किती होती तिथं? गर्दी म्हणजे आम्ही ज्यावेळेस सासवडहून वारी सुरू केली तर साधारण 4 लाख लोक वारीला निघालेले होते. ओके. आणि ही जी वारी आहे ही ज्ञानेश्वर माऊलीची वारी तुमची देहू ह्या आळंदीवरून निघते. ओके, पण ओके. दुसरी वारी देहूवरून तुकारामांची ती एक वारी निघते. बरं. त्याच्यानंतर नाथ महाराजांची पैठणहून वारी निघते. बरं. त्याच्यानंतर गजानन महाराजांची वारी निघते. अच्छा, अच्छा. तर असे हे सगळे जे वारकरी आहेत हां. ते पंढरपूरच्या अलीकडे वाखरीला तिथे सगळे जमा होतात. संगम होतो तिथे आणि अच्छा. त्यांची भेटी वगैरे सगळं त्या ओके तिथे ओके होतं. ओके. एक मिलाप होतं तिथे हां, सगळ्यांना. तर ओके. साधारण पंढरपूरमध्ये 35 लाख लोक. वारकरी क्या जमा बात, झाले. क्या बात. एकदम म्हणजे अतिशय तुमचं अभिनंदन. या वेगळ्या ऊर्जेचा तुम्ही अनुभव घेतला आणि तुम्ही आता गोयंका ग्रुपचं इगतपुरीतलं विपश्यना सेंटरचा उल्लेख केला. मी तर अध्यात्मात मागच्या 25-30 वर्षापासून काम करतो. तर तुमचं 10 दिवसाचं जे तुम्ही मेडिटेशन केलं त्याच्यानंतर इथं वाळूच्या पुढं एक दौलताबाद वाळूच्या पुढं अत्यंत धम्मा विपश्यना सेंटर आहे. आपण जाता तिथं कधी? नाही, अजून गेलो नाही. मला पण तुमच्यासारख्या मित्रांनी ते सजेस्ट केलेलं आहे. तुम्हाला संधी मिळाली तर मी जाऊन येईन. टेम्पो राहण्यासाठी तिथं 3 दिवसाचे कोर्सेस चालतात. केवळ रविवारच्या दिवशी तुम्ही 1 दिवस तिथं जाऊन ध्यान करू शकता. तर ही फॅसिलिटी आहे. आणि आता तिथलं जे वातावरण आहे एकदम मतलब नेचरमध्ये आहे. आणि तुम्ही इतकं ट्रान्सफॉर्मेशन तुमच्यामध्ये येतं. तर निश्चितच तुम्ही आता 10 दिवसाची इगतपुरीला करून आला तर निश्चितच इथला तुम्ही लाभ घ्यावा. हीच एक त्या अध्यात्मातला त्या क्षेत्रातला असल्यामुळे एक तुम्हाला फक्त सजेस्ट करू शकतो. आणि इगतपुरीचं मला जे सगळ्यात मनाला भावलं तर ते इगतपुरी हे जसं अतिशय पावसाळी क्षेत्र आहे. पाऊस जास्त पडतो आणि डोंगराच्या याच्यात आहे. एकदम नेचरमध्ये तिथे जे काही कन्स्ट्रक्शन केलं असेल ते निसर्गाची कुठलीही हानी न करता झाडांना तोडल्या गेलेलं नाहीये, काय नाहीये. आणि अतिशय उत्कृष्ट बांधकाम केलेलं आहे. प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल एक रूम मिळते, अटॅच WC बाथ मिळते आणि नियोजन अतिशय उत्कृष्ट आहे. आणि त्यांनी काय केलेलं आहे, तो डोंगर जरी असला तरी त्यांनी वॉटर हार्वेस्टिंगसाठी जवळपास 1-1.5 कोटी खर्च करून वॉटर हार्वेस्टिंग आणून तिथं 6 विहिरी त्यांनी अशा तुडुंब भरलेल्या आहेत. पाण्याची काय अडचण अतिशय चांगला आहे. तो प्रत्येकाने म्हणजे ज्याला कोणाला जर संधी मिळाली तर विपश्यनाला जाऊन यावं. आणि मला वैयक्तिक थोडं बोलायची जास्त सवय आहे. तर माझे घरचे लोक म्हणायचे तुम्ही 10-11 दिवस ते बसू शकत नाही. पण मला ते प्रूव्ह करायचं होतं म्हणून मग मी तिकडे विपश्यनाला गेलो. 10 दिवस आणि मोबाईल पासून तुम्ही पूर्ण मोबाईल आणि बाहेरच्या दुनियेपासून पूर्ण आयसोलेट एकदम. तर
तो अनुभव घेतला होता. त्याच्यानंतर मला वारीचा अनुभव घ्यायचा म्हणून मग मी वारीत सामील झालो. ओके, आता धन्यवाद. तुम्ही चांगला तुमचा एक उत्कृष्ट असा अनुभव पंढरपूर वारीतला सजेस्ट केला आणि अशी अपेक्षित पुढच्या वर्षी अजून बरेच इथले टेबल टेनिसचे आपले काही प्लेयर्स तुमच्याबरोबर निश्चितच रिस्पॉन्स देऊन तुमच्याबरोबर जॉईन होतील असे अपेक्षा ठेवतो. आणि आपण इथं आणि मला म्हणजे हे सांगायचंय की वारीमध्ये सगळं काही सरकारवरच थोपून चालत नाही. सरकारने अतिशय उत्कृष्ट नियोजन केलेलं होतं. त्याच्यामध्ये लोकल बॉडीज ज्या आहेत, ग्रामपंचायत होते, नगर परिषद होते, त्यांनी प्रत्येक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, टँकरची व्यवस्था, त्याच्यानंतर मोबाईल टॉयलेट, क्लिनिंग ह्या गोष्टी सगळ्या केलेल्या होत्या. आणि बऱ्याचशा व्हॉलंटरी ऑर्गनायझेशननी म्हणजे ॲम्ब्युलन्स सतत फिरत होत्या. त्याच्यानंतर औषधं, त्याच्यानंतर पायांना मसाज करण्यासाठीचे व्यक्ती, हे सगळ्याच बाबतीत काळजी घेतली. आणि विशेष म्हणजे पोलीस यंत्रणा सुद्धा अतिशय सज्ज होती. वाहतूक, कारण जवळपास 15,000 व्हेकल्स सगळे वेगवेगळे रस्त्यावरून आणि सरकारने जागोजागी टेंटची व्यवस्था केलेली होती. एका टेंटमध्ये साधारण 2,000 लोक बसतील एवढाले टेंट होते. टॉयलेटची व्यवस्था अतिशय चांगल्या पद्धतीने केली होती. आपण नुसतं सरकारला नावं ठेवतो पण हे इतकं नाही. आणि याच्यातून एक लक्षात आलं, स्वतः काम करणं सोपं असतं पण सगळ्यांकडून करून घेणं आणि सगळ्यांची इन्व्हॉल्वमेंट जी आहे. आणि वारीमध्ये कुणीही कुणाला काही कंट्रोल करत नव्हतं. ते स्वतःहून शिस्तबद्ध पद्धतीने नामदेव तुकारामच्या गजरामध्ये, टाळाच्या गजरामध्ये, हरिपाठाच्या गजरामध्ये त्यावेळेस मला जाणवलं की एक काहीतरी अद्भुत शक्ती आहे, वेगळी ऊर्जा आहे. चराचर सृष्टीमध्ये हे जाते आहे. आणि आपला जो हिंदू धर्म आहे, सनातन आहे, कुठेही मी एवढ्या 13 दिवसामध्ये कुठेही वाद बघितला नाही किंवा भांडण तंटा कुठलाही बघितला नाही. ओके, चला, धन्यवाद. एवढं आता या आपण त्याच्या 2 भागामध्ये करू भविष्यामध्ये. आता एका भागापुरती जी तुम्ही मुलाखत दिली ती आपण ऑडियन्सपर्यंत घेऊन जाऊ. त्याबद्दल तुमचे आता धन्यवाद. आणि माझी सगळ्यांना विनंती की ग्लोबल वाईब्स ही यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि हा गुट्टे सरांचा विचार हा सर्व दूर तुम्ही प्रचार प्रसार करा, ही नम्र विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. खूप खूप अभिनंदन.